मायबाप पार्वतीचं घरानं शंकराला ऐकावं लागेल. पार्वतीनं सांगितलं मला काही सांगायचं नाही, तुमचे 2 तोळे 4 तोळे फलाने बी घाण तांब्याचं बी घाण एवढे कांदे साठवले त्याला एवढा भावाला तू टेन्शन न घेऊ, मला काही सांगेल, मला माझा पोरगा लागेल. लेकुराची वाही माऊलीची चित्त हो, तिनं सांगितलं मला जमणार नाही, मला माझा पोरगा. आता शंकर प्रश्नात पडला, शंकर प्रश्नात पडला आणि शंकराने ठरवलं आता तुला पोरगा द्यावाच लागेल. पण अगं ऐक ना, मी काय म्हणतो, थोडे कांद्याला भाव वाढले, 3200 पर्यंत ऐकलं मी, 2 तोळे वाढवा. अरे मेलाच तो आता युद्धामध्ये, कसं आणायचं त्याला, कसं आणायचं. शंकर काकुळता करतो. बरेच नवरे असे बरं का, कॅपॅसिटी असताना बायाचं कसं पाहता, कॅपॅसिटी असताना आणि प्रेमात तर फारच मजा येते. मग हो प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे, काही केले एकदा का गाठ पडली का ती काही सुटत. पण पार्वतीला माहिती होत भाऊ तुम्ही काही इतके साधे, तेच अभंगाचं 3रं चरण. काय बोने तुम्हापासी मी तो अल्पसी संतोषी, कृपा कराल ते थोडी. कोण म्हणतं, बायको म्हणते आपल्या सख्या, बरोबर आहे, बोलतच नाही राहिलं. हो पत्नी म्हणते पतीला, फक्त मी सख्या शब्द वापरला, थोडेच लोक हसले. मग मला सांगा, मला तुमच्यापर्यंत पोहोचायला माईक घेऊन तिथपर्यंत यावं लागेल का आता. विठ्ठल पती पत्नीच्या संभाषणामधून हे उत्तर निघालं. मी तुम्हाला बोलून गेलो काय, मला सांगा, माझी फॅमिली ज्या वेळेला माझ्यासोबत माझ्या मोठ्या गाडीमध्ये बसते मयूर मारत, त्यावेळेला त्यांना पहिले हे माहिती असतं की आपल्यापेक्षा याला याचा स्वतःचा जीव जास्त प्यारा आहे. जे काही घडल ते पहिले, तरी बी तुम्ही बोलतीच नाही राहू. अरे खरं आहे ना दादा, जे काही घडल ते पहिले ड्रायव्हरच घडल ना. धोका पहिले कोणला आहे, ड्रायव्हरला, बरोबर. मग घरच्याला 100% माहिती ना हा काय करू शकतो, चुकीचं आहे. हेच पार्वतीने जाणलं. मग तिने सांगितलं मी मागितलं तरी काय, तुमचे काय मागितलं, मी काय विशेष मागितलं काय, मला माहिती आहे तुम्ही देऊ शकता, तुम्ही देऊ शकता, म्हणून मला विशेष काही देऊ नका, मला फक्त माझा पोरगाच द्या. आणि हे म्हणणं शंकराला, भगवंताला ते मान्य करावंच लागलं. मी तुम्हाला सांगून गेलो, महाराजांनी छान प्रमाण दिलं. कोणतं, तुम्हाला सांगते वायली निघा, वायली निघून संसार, संसार कधी पुरा झाला नाही झाला, बरोबर. आणि भावंत्या काही थांबल्या नाही. मी तर एक जाता जाता तुम्हाला एक शब्द गोड सांगून जाईल. हो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ना एक खूप भयानक रोग आहे, भयानक. हो, त्या ठिकाणी कॅन्सर, एड्स, अजून काय असतील नसतील तेवढ्यापेक्षा खतरनाक, त्याला अजून येणार लसच निघाली नाही. त्याचं नाव माहिती आहे तुम्हाला, भावंती नाही तुमच्याकडं. जाऊ द्या राव, तुम्ही म्हणशाल कुणाकडे घेऊन येऊन राहिले आम्हाला. सिस्टम हाच आहे ते, दोघा नवरा बायकोच्या भांडणामध्ये नवऱ्याचं बायकोला ऐकावं लागलं, उलट झालं ना. अरे तुम्ही काही म्हटलं तरी ऐकतच राहत्या. मला असं वाटतं पाकिटाला चार्जेस लावा लागेल. विठाल विठाल. आणि खरंच सांगतो मायबाप, खरंच ही तुमची चुकी बरं का, तुमच्या पोरासारखं आहे मी. हो, तुम्हाला माहिती नसेल अजून. हो, छातीला हात लावून सांगून जाईल मी तुम्हाला. कीर्तन मी बी 10 वर्षापासून करतो. कीर्तनाचा रुपये घरात नाही खर्चत मी. पाहिलंय मैदारात मी पांडुरंगाचं मंदिर बांधलं. हो, मोठ्या अभिमानानं सांगतो मी लोकांना, खरंच बरं का, कीर्तनाच्या पैशात पाहिलं एखाद्या दिवशी घरी. हो, आणि तुम्ही बोलत नाही ना, त्याचाच फायदा आहे. आमच्या गाडीचे एक टायर म्हणजे एक कार्यक्रम झाला. विठाला बोलावं लागेल. खरंच तुमच्या 1000 वेळा नतमस्तक मी चरणार शिकतो. हो ना, नवरा बायकोच्या भांडणामध्ये नवऱ्याला माघार घ्यावा लागली, बायकोचं म्हणणं ऐकावं लागलं. नवऱ्यानं माघार घेऊन ठरवलं तुला पाहिजे ना, देतो देतो म्हटल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं आता कुठेतरी वनभ्रमंती करावे लागेल आणि याचा पोरगा हिला द्यावाच लागेल. म्हणून भगवान शंकराने जंगलामध्ये पदार्पण केलं. पहिलाच प्राणी दिसला तो हत्ती. हत्तीचा शिरच्छेद केला, शिर आणलं, गणपतीच्या धडाला बसवलं, उभा गणपती केला आणि तिला सांगितलं हा घे.
गाइये गणपति गज वंदना, गाइये गणपति गज वंदना, गाइये गणपति गणपति गज वंदना। शंकर भवानी की नंदन, शंकर भवानी की नंदन, गाइये गणपति गज वंदना, गाइये गणपति गज वंदना। शंकर भवानी की नंदन, शंकर भवानी की नंदन, गाइये गणपति गज वंदना, गाइये गणपति गज वंदना। शंकराने सांगितलं पार्वतीला, हा घे तुझा गणपती. आता गणपतीला पुन्हा उभे केल्यावर मला सांगा, तो का याच्याकडे पाहत होता? नाही, त्याला परिचय नव्हता ना, हेच आपले पप्पा. ते पुन्हा उठलं बाया सवारल्या, म्हणे तूच का मला मारला? पार्वतीने मध्यस्थी केली, अरे बाळा थांब, बाळा थांब, ते तुझे पप्पा आहे, सांगावंच लागतं ना. कोण आले बघ बरं, माहिती आहे तुम्हाला? तेवढे तुझे पप्पा आहे. मग ते थांबलं, आणि थांबल्यानंतर त्याला जेव्हा कळालं, अरे हा जगाचा बाप, ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक माझा बाप इतका श्रेष्ठ, वा. मग त्याने गणपतीने भगवंताचे चरण धरले. कोणाचे? नाही बोलती तुम्ही लोक, विठ्ठल विठ्ठल. गणपतीने चरण धरले भगवान शंकराचे, हो. आणि चरण धरल्यानंतर त्यावेळेला गणपतीला भगवान शंकरांनी उद्गार काढले, तुला काय पाहिजे आता मागून दे. त्यावेळेला गणपतीला भगवंताकडे मागितलं वर, भगवंताकडे वर मागितला, तुम्हाला काय योग्य वाटतं ते मला द्या. मागणं मागायचं नसतं. जगाच्या बापाला अर्थाता व्यक्त होऊन तो स्वतःहून जेव्हा देतो ना, त्याची कीर्ती अजरामर टिकल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा दोघांच्या संभाषणामधून भगवान शंकराला उतराई करावा लागली. अरे गणा, ज्या ठिकाणी नवीन कार्याची मंगलमय प्रसंगाची सुरुवात होईल ना, त्या ठिकाणी तुझ्याशिवाय सुरुवातच होणार नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जो तुझी आराधना करेल ना, त्याच्या कार्यामध्ये विघ्न येणारच नाही. हा मोठा वर गणपतीने घेतला. कोणाकडून? आता काय करावा? विठ्ठल विठ्ठल. गणपतीनं हा वर बापाकडून घेतला आणि त्याचं अधिष्ठान मांडलं. अधिष्ठान कुठं मांडलं माहिती आहे तुम्हाला? दोन सिद्धांत मला तुमच्या समोर ठेवायचे होते ना. अधिष्ठान मांडलं कुठं? अहो, गणेश पुराणामध्ये जर घुसलं ना, अभंग तो खूप राहायचा. अभंग घेतला कुठं, बोलवतो कुठं, गातो कुठं, काही चेपा लागणार नाही माय बाप. पण थोडं 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 जर स्पर्श करीत चाललं ना, राईट आपल्या ठिकाणावर जाऊन पोडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर आणि गणपतीला वरदान दिलं, तू म्हणजे विवेक, तू म्हणजे बुद्धीचे दैवत. ज्याच्याकडे चाणाक्ष बुद्धी आहे ना, त्याच्याकडे गणपतीची आराधना आहे. वर कोणी दिला? भगवान शंकराने दिला. चाणाक्ष बुद्धी ज्याच्याकडे आहे ना, त्याला वर गणपतीचा आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? पुन्हा तुम्हाला एक मुद्दा ठेवून देतो तुमच्या समोर. अहिल्याच्या बापानं, अहिल्या तारा मंदोदरी या पतिव्रतांमध्ये अहिल्या पतिव्रता होती बरं का. हो, पतिव्रता म्हणजे कशी? व्यवस्थित आयब्रो, व्यवस्थित लिपस्टिक. अरे तरी बी तुम्ही बोलतो नाही राव. विठ्ठल विठ्ठल. बोलावं लागेल खरंच. शील कुल चारित्र आचार विचार व्यवहार ज्याने एकदम खटोखाट सांभाळले त्याला पतिव्रता म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. अशा सुस्वरूप मुलीच्या कन्यादानाच्या वेळेला तिच्या बापाने पण मांडला की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याला ही कन्या मी पत्नी म्हणून अर्पण करेल. हातात पाणी घेतलं, संकल्प केला, त्याच्याशिवाय अहिल्याचं लग्न करायचंच नाही. आता अहिल्या, मी तुम्हाला सांगून गेलो,
शील कुल आचार विचार व्यवहार सगळ्या गोष्टीला पाळून असणारी एक सुंदर मुलगी, म्हणून सगळ्या दैवतांनी विचार केला अहिल्या आपल्यालाच पाहिजे, म्हणून ज्याचं त्याचं वाहन घेतलं आणि पळायला लागले. कुठं आता मी तरी देऊन टाकेल कुठं पृथ्वी प्रदक्षिणा. मी खरंच तुम्हाला सांगू का, मी प्रश्नार्थ काय माहितीये का, नगरसूलच्या मातीत आलं का मला असं वाटतं पुन्हा खुरप घ्यावा आणि उपत्यात चाला. विठाला विठाला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी प्रत्येक देव आपापलं वाहन घेतलं आणि पळायला लागला. आता पळायला लागल्यानंतर पुन्हा या गणपती बाप्पाने काय केलं, आपला उंदीर घेतला. उंदीर मस्त सजवला, उंदिरावरती स्वार झाले आणि गणपती सुद्धा पुन्हा पळायला लागले. मुद्दा किती गोड आहे बघा बरं का. गणपती सुद्धा पळायला लागल्यानंतर गणपती हळूहळू हळूहळू जाऊन पोहोचले कुठं कुठं नाही, गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये. मला तुम्हाला गणपती का ह्या मुद्दा क्लिअर करून, गौतम ऋषीच्या आश्रमात जाऊन पोहोचल्यानंतर गौतमाने गणपतीला विचारलं, गणपती बाप्पा सगळेच देव, कोण गरुडावर, कोण आता किती वाहन आहेत, उंदरावर मांजरावर सगळे देव पळताय. गणपतीला प्रश्न केला. गौतमाने हे असं का? गणपतीने सांगितलं, गौतमा अहिल्याच्या बापानं असा पण केला की इतकी कुलवान चारित्र्यवान शीलवान मुलगी ज्याला पाहिजे ना त्याने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायची, म्हणून सगळ्या देवाला प्रश्न पडला ही आपली पट्टराणी, म्हणून काय अडचण आहे, म्हणून सगळे देव पळतात. असं गणपतीने गौतमाला सांगितल्यानंतर गौतमाला माहिती होतं. गौतमाने काय केलं होतं माहिती आहे तुम्हाला? स्वर्गातून गौतमाने आणली गोदावरी. मला असं वाटलं होतं खरंच खरंच लई श्रोते हुशार असं मला वाटलं होतं. तुम्ही बोलते नाही याच्यात मला कुठंतरी अडाणीपणा वाटतोय. तुम्हाला सांगू का, बोलावंच लागेल. गौतमाने स्वर्गातून गोदावरी खाली आणली, या प्रश्नावर तुम्ही सगळ्यांनी बोलावं अशी माझा इच्छा होती. किती महान कार्य आहे. आणि त्या गौतमाला ह्या गणपतीने सांगितलं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला अहिल्या भेटणार. आता तो किती तज्ञ असेल, मोठा सिद्धांत आहे ना. गणपती असं सांगून पुढे निघून गेला आणि पुढे निघून गेल्यानंतर गौतमाच्या आश्रमामध्ये एक गाय व्यात होती. व्यात म्हणजे जनत होती. जनणाऱ्या गायीला गौतमाने फेरा मारला. फेरा मारल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण केली असं स्वतःचा ठामपणे निर्णय केला आणि अहिल्याच्या बापाजवळ जाऊन हजर झाला आणि सांगितलं, हे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. अहिल्याच्या पप्पाने विचारलं कशी घडला तो प्रसंग. पुन्हा जसला तसा सांगितला, मान्य केला, हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि अहिल्या गौतमाला आता पुन्हा इकडे जर घुसलं तर तुम्ही म्हणशाल सांगत होते औरंगाबाद पोहोचले, इकडे कुठं 40 गावला, कसा संदर्भ लागायचा नाही. आपला रस्ता एकच आहे ना, याच्या पुढे जाण्यात मजा नाही. हा कार्यक्रम कोणाला करायचा होता? बुद्धीचं दैवत सांगून गेलो ना मी. गणपतीला काय करायचं होतं? इंद्राचा कार्यक्रम करायचा होता, म्हणून अहिल्या गौतमाला दिले. विठ्ठल विठ्ठल. मला काय वाटतंय माहितीये का, या ठिकाणी ना वर्षातून एकच कार्यक्रम होतो ना, बरोबर ना. पण हे बघा, कार्यक्रम हजर करण्यात मजा नाही आणि फारच चुटके ऐकून लईच पोट धरणं असलो याच्यात बी मजा नाही. मी तुम्हाला सांगून गेलो, सिद्धांत संदर्भ अभंग आणि दृष्टांत जर एका दोरीत आले नाही तर त्याचं आडनाव तुम्ही पोट भरे ठेवायचं. माझं आडनाव काय ठेवणार तुम्ही? काय अडचण आहे मला तुमच्यासोबत थोडं बांधायला, बरोबर आहे का नाही? काहीच ठेवू शकत नाही. विठाल विठाल. म्हणून हे बुद्धीचं दैवत, ही बुद्धीची देवता, म्हणून या गणाला त्याच्या बापाने वर्णन दिलं. म्हणून तुम्हाला मी मायबाप तुमच्या चरणावरती 1000 वेळा नतमस्तक होऊन सांगून जाईल, ज्या घरामध्ये बाप आणि आई यांची किंमत जी मुले राखतात त्यांच्यासाठी तीच पार्वती आणि तोच भगवान शंकर. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला माहिती याचं उत्तर आमच्या तुकोबाऱ्या देतात. माय बापे
केवल काशी हो माय बापे केवल काशी हो माय बापे केवल काशी हो माय बापे केवल काशी हो माय बापे केवल काशी माय बापे जायचं का पुंडलिकाकडे पुन्हा जाऊ थोडं घेऊन. खरंच शंकर आणि पार्वती घरात आहे का नाही याचा मुद्दा क्लिअर करून द्यावा लागेल ना, बरोबर ना. मग ऐका, एकुलत एक आणि खूपच आगाव आणि त्यानं म्हणावं बाबा तुमच्या इथं काय राहिलं हे लई पक्का माहितीये. विठाल विठाल असू द्या, मी फक्त संदर्भ लावून देतो तुम्हाला. एकुलता एक पोराने आई बापाला चप्पल एकमेकाची यायला लागल्यानंतर एकुलता एक पोरग ज्या टायमाला आईचं आणि बापाचं ऐकत नाही त्या टायमाला आईने बापाच्या कानात सांगावं आता याला ऐकण्यासाठी काय करावं. तेव्हा बापाने पुन्हा आईला त्या मुलाच्या आईला बोलतो व्हावा मी तुम्हाला सांगून गेलो नवरा बायकोचं ज्या वेळेला गोड संभाषण होतं ना त्यावेळेला काहीतरी चांगला सिद्धांत निघतो. म्हणून आईने बापाला सांगितलं आता याला काय करायचं याला काय करायचं. आईने सांगितलं हो याला काय करायचं काय मी काय म्हणते याला एक अशी गोड सुंदरशी एक मुलगी बघून आणा. पोरगा ऐकायला हेच कारण मोठं आहे ना. आता हे कुठं थांबल बरोबर ना. तरीही बोलते मी राहतो अहो खरंच ना. लग्न केलं का चांगले शपरलेले पोरं जागेवर बघतात. हंड्यानी पाणी वाहता हंड्यानी असं काय करतो मी. विठाल विठाल मला तुम्हाला फक्त संदर्भ द्यायचा आहे. आणि त्या एकुलत्या एक पोराच्या लग्नाचा प्रसंग आईने बापाला सांगावं. बापानं 4 गावामध्ये फिरावं. सुंदर गोंडस अशी लागजोरानी देखणी सुंदर सुस्वरूप मुलगी बघून आणावी. आणि मुलगी बघून आणल्यानंतर त्या मुलांनी इतकं प्रेमात जावं का प्रेम प्रीतीचे बांधले त्यानं सुटे खाली केले तुझ्यासाठी काही पण हे मी तुम्हाला माहिती नाही. विठायला विठायला मला खरं सांगा तुमचे व्हॉट्सअप बंद पडेल खरंच बंद पडेल. मग इकडे नेटचा काही प्रॉब्लेम आहे तुझ्यासाठी काही पण हे बी तुम्हाला माहित नाही. अहो पोरं सहज म्हणता माहित तेरे लिए मैंने इश्क किया था उसकी सजा भी मैंने भाई. खरे अहो नाही ना. ते पोरग त्या बायकोला असं म्हणायला लागलं का तुझ्यासाठी रामकृष्ण ते काही पण म्हणायला लागलं. आणि मग त्या आईला बापाला काय पाहायला बरोबर वाटणं पण झालं काय. ती पोरगी जर धुणं दिवायला बी लागली तर हे गाय पळत जायचं. तिला म्हणायचं अगं 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 धुणं पिळू नको तू फक्त डवळून दे मी पिळून टाकतो. का बरं पिळताना जर तुझ्या हाताला घडी पडली चिमटा पडून रक्त निघलं मग काय करायचं. मी म्हणलो ना तुझ्यासाठी अर्गोला तरी नाही. धुणं पिळावं त्यानं धुणं वाळत घालावं वाळलं का घड्या घालावं घरात काढून आणावं एवढंच नाही. ती पोरगी पुन्हा जर भांडे धुवायला लागली यानं पुन्हा घाई पळत जावं. अगं ती घटनी लोखंडाची घसणी बघून घसू नको मग मी घासतो भांडे तू फक्त पाण्यातून काढ तुझ्यासाठी.
रामकृष्णारी आता काय करावा. अहो अशी परिस्थिती काय आईला बापाला पाहवल्या जाय ना. बाप एकदा गावातून काही महत्वाचे कामं करून आल्यानंतर बापाने आईला सांगावा, हो हा आपला एकुलता एक पोरगा इतका आहारी गेला, तिच्यासाठी काही पण करायला लागला. फरची पुशितो, भांडे धुवितो, धुणं धुवितो, शेणखोर करतो, झाडून झुडून काढतो, सगळं तेच करतो. मग त्या बापाने विचारलं, ती काय करते मडवी? त्याने सत्याबाईने सांगितलं, सासूबाईने म्हणजे ती काहीच करत नाही, ती त्यालाच काम सांगत असते. बरोबर आहे तुझ्यासाठी. आता का तुम्हाला गौतमी पाटील आणावा इड? विठाल विठाल. मला तुम्हाला संदर्भ द्यायचा ना माझा बाप. हे वातावरण बापाने पाहिलं, दोघांचं संभाषण झालं. अरे अरे काही हरकत नाही. पण बोलता बोलता ते म्हातारे काय म्हणायचं माहिती का त्या पोराला? हे गाड्या, हे बंगले, हे वैभव, ही जमीन सगळी तुझ्यासाठी आहे. आणि राईट ते म्हातारं जावं. आता बापाला काही सहन होत नाही अशा गोष्टी. त्या बापाने त्या मुलाला विचारलं, का रे धुणं दिवायचं हे तुझं नराचं लक्षण आहे का? भांडे घासतो हे तुझं नराचं लक्षण आहे का? आणि त्या पोरानं, आताचं पोरग किती प्रेमानं बोलल बापा असं बोललं होतं. त्या पोराने सांगितलं, बाबा बाद झालं, लहानपणा पण ऐकतो तुम्ही म्हणायचे काय ही गाडी, ही बंगले, ही जमीन, ही प्रॉपर्टी सगळी रामकृष्ण हरी तुझ्यासाठी, बरोबर ना? मग आता माझ्यासाठी होती तर तुमचं काय राहिलं इड? ही नहीं मातू पितू देवा भवानी घरातले शंकर पार्वती तुमच्या समोर ठेवायचे. म्हणून आपण जी ओवी सांगितली, जी चौपाई सांगितली, तिचा अर्थ असा आहे की आई बापाला जर मान दिला नाही, आई बापासारखे जर मानता आले नाही, तर त्या ठिकाणी कुठेही फिरला तरी काही उपयोग. हे बी लोक बोलते नाही. विठ्ठल खरंच मायबाप काहीच उपयोग नाही. म्हणून आई बापाचा अपमान व्हायला लागला. आणि बापाने जेव्हा ऐकलं ना, हे सगळं तुझ्यासाठी, तुम्ही आता इथून निघा. बापाचा स्वभाव चिडका होता. बापाने सांगितलं म्हातारीला, तुला थांबायचं तर थांब, चाललो. गटुलं घेतलं, निघायला लागला. म्हातारीने सांगितलं, अहो तुमच्यासाठी मी होते, तुम्ही म्हणून मी इथं राहत होते, माझं तरी काय येतं. मग म्हातारीनं बी निघालं. आणि सुनबाईने सांगितलं, जा जा, लय मिस्त्री लावून ठोकत होते तुम्ही. म्हातारीला सांगितलं, जा जा, लय गायच्या पुढ्याचा सगळा शेणसाडा तुमचा मीच सारवीत होते. कोण म्हणतं? सुनबाई, बरोबर ना? आणि जर म्हातारी गेले निघून, ह्या गावातून त्या गावात, ह्या गावातून त्या गावात, असे करता करता जाऊन पोहोचले काशीला. आता काशीला जाऊन पोहोचल्यानंतर पुन्हा विषय आला भाऊबंदकीला. जेव्हा हे म्हातारी घर सोडून गेले, त्या टायमाला तुमच्या मायेसारखे शेजारी पाजारी यायचे. त्यांनी सांगायचे, काय सांगावं तुझी सासू. जाऊबाई जर आले, तिने काय म्हणायचे, काय सांगावं तुझी सासू. अशी काडीला तर हात लावून द्यायचं नाही, लगे म्हणायचे, या ना बाई चहा ठेवते. माझ्यासारख्या जर गेला ना, अरे काय सांगावं तुझ्या म्हातारा बाबा, बैलाला तर काय पण शिवळाला सुद्धा हात लावून द्या. त्यांना सांगाय, आपला ट्रॅक्टर घे, डिझेल टाकेले, बिंदास नांगरून घे. भाई भारी जमत लोकांना. अशा वातावरणामध्ये एक म्हातारी आली, काठी टेकी टॅकरन. तिला सांगितलं, अगं येडी झाली का, तुला जो पुंडलिक भेटला ना, तो कोणामुळं भेटला? पुंडलिकाच्या आई बापाचं नाव होतं जानुदेव आणि आईचं नाव होतं सत्या. बरोबर आहे का? रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. आपण रोज म्हणतो मायबाप योगी 28, बरोबर. आणि पुंडलिकाच्या भेटी त्याचे आईबाप आपल्याला अजून सापडाना, जानुदेवानी सत्या. हो, मग हे ब्राह्मण कुटुंब ज्या वेळेला बाहेर पडलं, काशीला जाऊन पोहोचलं, त्या सुनबाई जवळ एक घराची शेजारची म्हातारी आली. म्हातारीने सांगितलं, ती सत्या जर या घरात जानुदेवाला भेटली नसती तर तुला पुंडलिक पाहायला भेटला असता का? मग परपंचात येऊन उपयोग काय? संदर्भ सापडला कोणला? पुंडलिकाच्या बायकोला. तिचं नाव काय? रुक्मिणी.
खरंच मजा येईल तुमच्यामध्ये बावल्या मारायला. हो हो हो, विठाल विठाल. ते उत्तर ती रुक्मिणी ऐकत असताना ती शेजारची म्हातारी आली आणि तिने सांगितलं, मग तुला वाटत नाही का तुझ्याही परपंचाच्या वेलीवरती एखादं सुंदर असं गोंडस फुल उमलावं, हा, आणि गोंडस फुल उमलल्यानंतर तुलाही तुझ्या त्या सावलीच्या आधाराला बसावं असं तुला स्वप्न पडत नाही का? आणि मग त्या मुलीला कळून चुकलं. वा, काय गोड उत्तर दिलं आत्याबाई तुम्ही. माझ्याही पोटी जर एखादं गोंडस मुलगा जर आलं ना तर खूप मजा येईल या परपंचामध्ये. काय आमचा बंगला, काय आमची गाडी, काय आमचे बैल, काय आमची शेती, आता किती सांगू. आणि तिला ते स्वप्न पडल्यानंतर मग ती पुन्हा पुंडलिकाला म्हणायला लागली, अहो ऐका ना, मी सांगून गेलो ना तुम्हाला, बायकोचं नवऱ्याला ऐकावंच लागतं. ती सांगून गेली, मला माहिती नाही तुमचं म्हातारं किती गायछाप खाऊ द्या, तुमचं म्हातारं जर पडवीत बसेल असलं आणि म्हातारं जर खकरलं तर शेजारचं कुत्र सुद्धा आपल्या दारात येत नव्हतं. आता हा म्हणे बास, मरावा बायकोच्या का. विठ्ठल विठ्ठल. बरोबर. ही म्हणे मला माहिती नाही तुमचं म्हातारं इड लागेल, आणि नुसतं म्हातारच नाही म्हातारी पण लागेल. म्हणे का बरं? म्हणे जर समजा माझ्या परपंचाच्या वेलीवरती एखादं गोंडस फुल जर उमललंच तर त्याला तेल पाणी कोण करील, न्हाणं धुणं कोण करील, झोळी कोण बांधील, मला काय याच्यातलं जमतं का? ते म्हणे आता बाकी मला रगडून रगडून ऊसामध्ये ते ऊस कसा चरक्यातून इकडून तिकडून इकडं, इकडून तिकडं रस अख्खा लोकायला आणि चौथा अख्खा बैलाला, तशी भानगड तू माझी केली. संदर्भ घ्या बरं का. ते म्हणलं ठीक आहे जातो, आणतो त्यांना शोधून. ते निघायला लागलं, ती म्हणायला लागली, अहो तुमचा हा बंगला, हा वाडा, ही गाडी, ही दौलत, लोक मला येतील आणि मार मार बांधतील, मग मला बी घेऊन चला. दोघं निघाले कुठं? म्हातारा म्हातारी शोधायला. म्हातारा म्हातारीचा शोध घेत जात असताना रस्त्यात पुन्हा मी तुम्हाला सांगून गेलो, बघा बरं का आता किती अंध विषय आला शंकर पार्वतीचा. हे कोण गणपतीचे? रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. हे गणपतीचे मम्मी आणि काय करावं आता, त्याचंच उत्तर मला तुम्हाला द्यायचंय. मायबाप पुंडलिक त्याच्या आई बापाला म्हणजे जाणूदेवला आणि सत्याला शोधायला निघाल्यानंतर रुक्मिणीने सांगितलं, पती परमेश्वरा तुम्ही जायचं नाही, एकटे मी इथे थांबणार नाही, मलाही तुमच्या बरोबर यायचे. दोघंही रस्त्याला लागले, ठराविक अंतर चालून गेले. अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा तिला भूक लागली. भूक लागल्यानंतर तिनं सांगितलं, का हो किती अंतर चालायचं? मग त्याने सांगितलं, आता काय करायचं ऐका ना, शेजारी 2 मोसंबीच्या बागा आहेत, सुंदर सुंदर बागा आहे, पिवळ्या पिवळ्या 1-2 मोसंबी आणा, मोसंबी खाते आणि पुन्हा तुमच्या बरोबर चालायला लागते. आता मला सांगा, ही पुन्हा असंच झालं असेल ना? रामकृष्ण. अहो खरंच तसंच झालं. बायकोच्या नवऱ्याला ऐकावंच लागलं. त्याने सांगितलं, या बाबळी खाली उभे राहा, आत्ता जातो, 2 मोसंब्या तोडून आणतो, तुला खायला देतो, पुन्हा रस्त्याला लागू. आपले म्हातारा मात्र उडकून घरीच गेलो. थोडस स्पीड वाढू आपण आता, कारण हे ना ही नगर सोले. हो बरोबर, माझी मायभूमी आहे ना, मला माहिती, म्हणूनच मी सांगून गेलो, नमो जन्मभूमी. हो इथे जन्मलो मी आणि राहायला एवढ्यात गेलो का, इथे सगळा कुठचा मोड कार्यक्रम चालतो. विठाल विठाल. बरोबर असंच बायकोच्या नवऱ्यानं ऐकलं, 2 मोसंबी आणायला गेला. मोसंब्याला आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी 3 अशा बिभत्स स्त्रिया आल्या. बिभत्स स्त्रिया आल्या आणि त्या बागेत गेल्या. बागेत गेल्यानंतर त्याने बघितलं ह्या स्त्रिया काय करतात. त्याला वाटलं ह्या स्त्रिया मोसंब्या चोरणार, आपल्यापेक्षा मोठाले गठोडे बांधणार, गठोडे डोक्यावर घेणार आणि निघून जाणार. आपण त्यांच्याकडे बघणार, त्यांनी जसं केलं तसंच आपण करणार. 2 मोसंब्या आपणही घेणार, आपल्या बायकोला खायला देणार, आपली बायको मोसंब्या सोडून आपली बायको मोसंब्या खाणार आणि आपण रस्त्याला आई बापाला शोधायला निघणार. का ज्या वेळेला त्या 3 स्त्रिया विभत्स स्त्रिया आल्या, त्या मोसंबीच्या बागाकडे गेला. मोसंबीच्या बागामध्ये एक सुंदरशी अशी खुटी होती, त्याच्यामध्ये एक ऋषी बसलेला होता. तो ऋषी त्या बागेचं रक्षण करत होता. पण बागेचं रक्षण करत असताना त्या ऋषीच्या दरवाजाची कुटी बंद होती. बंद कुटीमध्ये त्या 3 स्त्रिया आल्या. बंद कुटीचा दरवाजा उघडला, 3 स्त्रिया मध्ये गेल्या. त्या राखणदाराचं दर्शन घेतलं. राखणदाराचं दर्शन घेतल्या, मध्ये गेल्या. तेव्हा बिभत्सच्या बाहेर आल्या. तेव्हा दशका इंद्रगरच्या परी म्हणून बाहेर आल्या. हे सर्व पिक्चर सारखं दृश्य हा पुंडलिक बघत होता. त्याला वाटलं, अरे एकच गरकी मारली. आणि तो म्हणायला लागला, तुझ्यासाठी. अवघडी भाऊ. त्यानं मागं फिरून पाहिलं, त्या 3 बिभत्स स्त्रिया सुंदर इंद्रघरच्या परी म्हणून बाहेर निघाल्या. त्याला वाटलं कुटीमध्ये असा कोण राखणदार त्या चोपडीमध्ये बसला, त्याचं जाऊन तोंड बघावं लागेल.
आता मोसंब्या बाजूला राहिल्या. त्या कुटीकडे पुढे सरकायला लागला. मायबाप कुटीकडे पुढे सरकत असताना कुटीमधून आवाज आला, पुंडलिका पुट्या. असंच बरं का, आपल्यात कोणी पुंडलिका असला तर राग येऊन द्यायचा. त्या कुटीतून असा उत्तर आला, पुंड्या महापाप्या, जगाचा नाश करणारा तू, पुढे येऊ नको. याच्यापेक्षा जास्त पुढे आला तर जळून राग उठली. अजून त्याला कुतूहल वाटलं. हो, अजून कुतूहल वाटलं. पुन्हा त्या कुटीकडे जायला लागला. मायबाप कुटीला जवळ गेला. दरवाजाच्या फटीतून आत बघितलं. आत बघितल्यानंतर कुटीमध्ये बसला होता. त्याचं नाव साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना केली. पुंडलिक त्या कुटीजवळ गेला. मायबाप त्या कुटीमध्ये जो बसला होता त्याचं नाव होतं कुकुट ऋषी. बरोबर आहे, बरोबर आहे. खरंच काय अवघड आहे राहो. बरोबर आहे ना राहो. तुम्ही ना कुठेतरी प्रश्न उत्तरामध्ये ना वक्त्याला पकडायला सुरुवात करा. मायबाप तुमचं 1000 वेळा चरणाशी नतमस्तक हो. काहीच नाही करणार तुम्ही. गरीब दुबळ्याची वर्गणी गोळा करशाल आणि लय कचाटून पाकिट भरशाल. याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. राग नका येऊन देऊ. हो, म्हातारा जर चुकायला लागलं तर बऱ्याच पोराने सुधारवलं. मग मला तुमचं पोरग म्हणलं काय अडचण, बरोबर. पुंडलिक त्या कुटीजवळ गेल्यानंतर त्या कुकुट ऋषीकडे बघितलं. मायबाप कुकुट ऋषी काय करत होता माहिती तुम्हाला? त्याच्या एका मांडीवरती आई होती, दुसऱ्या मांडीवरती बाप होता. आणि याने बघितलं, अरे एवढी सोपी साधना हा करतोय, मग याच्या पलीकडे आपल्याला काय करावं? त्याने सांगितलं, अरे तुला जर तरुण जायचं असेल ना, जगाचा बाप जो आहे ना, त्या जगाच्या बापाला आपलं असं करून घ्यायचं असेल ना, तर या दोन्हीमध्ये या परपंचात विशेष असं काहीच नाही. आला त्याला येगा सुजा येगा राजा रंग फकीर. आला त्याला जावाच लागेल. पुंडलिका माणूस म्हणून माणसासारखं जग रे. मग काहीच नको करू. तुझ्या आईबापाला फक्त माझा आईबाप म्हण रे. तुला जगाचा बाप भेटल्याशिवाय राहणार नाही. बस. जसा कुर्मदासाच्या छातीवरती त्याचा वार झाला शब्दाचा, छातीत जाऊन खट्ट शब्द बसले बसतात व त्याच न्यायानं पुंडलिकाच्या त्या कुकुट ऋषीचा बोध छातीवरती जाऊन बसला आणि त्याने सांगितलं, अरे बस, या मातीमध्ये आई बापापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. तोच भगवान शंकर आणि तीच माझी पार्वती. बस, मला त्यांचं गणपती होऊन त्यांना भेटावंच लागेल. उठला सुटला पळत सुटला. आता बायकोने आवाज दिला, अहो मी इकडे. त्याने सांगितलं, जा तिकडे तुझा जाळ कर. उठला पळत सुटला. हो, काशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेला. काशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या काशी गेल्यानंतर काशी विश्वेश्वराच्या चरणावरती दर्शन घेतलं आणि त्याला म्हणायला लागला, हे विश्वनाथा, अभंगाच्या दुसऱ्या चरणात कृपा करायला ते थोडी, कृपा करायला ते थोडी, कृपा करायला ते थोडी, कृपा करायला ते थोडी,
आता जगतच्या जगत जीवन आता माझ्यासाठी काहीच नको करू, माझ्यावरती फक्त एवढीच कृपा कर, काय माझे आईबाप मला मिळवून दे. म्हणून जगाच्या बापानं विश्वनाथानं त्याच्यावरती कृपा केली आणि कृपा केल्यानंतर याने धन्यता मानली आणि त्यांना घेतलं. आणि जसं कुकुट ऋषीने केलं तसंच याने केलं. एका मांडीवरती आई घेतली, एका मांडीवरती बाप घेतला आणि आई बाप घेतल्यानंतर दोघांची सेवा करायला ज्या वेळेला सुरुवात केली, माईबाप जगाच्या बापाला ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड नायकाला प्रश्न पडला, अरे जगात सर्वात श्रेष्ठ जी तपश्चर्या आहे ना ती हा करायला बसला, याच्या तपश्चर्येमध्ये जर विघ्न नाही आलं ना तर हा मला मृत्यू लोकामध्ये बोलवल्याशिवाय राहणार नाही. हो, जगाच्या बापाला प्रश्न पडला. जगाच्या बापाने विचार केला आता याच्यामध्ये काहीतरी विघ्न आणावं लागेल. म्हणून जगाच्या बापाने भीमेला सांगितलं, भीमा खळखळ वाहत जा. त्याच्या मांडीखाली गेल्यानंतर त्याच्या मांडीला ओलं लागल्याशिवाय राहणार नाही आणि ओलं लागल्यानंतर तो आई बापाला सोडून पळाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप भीमा नदीत खळखळ वाहत आली. खळखळ वाहत आल्यानंतर पुंडलिका जवळ आली, उभी राहिली. उभा राहिल्यानंतर डोळे भरून बघितलं. डोळे भरून बघितल्यानंतर पुन्हा प्रश्न केला, अरे इतक्या श्रेष्ठ आणि थोर तपश्चर्यामध्ये माझ्याकडून जर विघ्न आलं ना तर मी कमवलंच काय, बस मला तीर्थक्षेत्र म्हटल्याच कसं जाईल. तिने सुद्धा जगाच्या बापाकडे विनंती केली, हे विश्वनाथा जगाच्या बापा जगत जीवना माझ्याकडून या पापामध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. चंद्राकृती वळण घेतलं आणि पुढे व्हायला लागले. जगाच्या बापाने ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड नायकाने जे भीमेला नाही जमलं ते चंद्रभागेला सांगितलं, चंद्रभागा वाहत जा. पुंडलिकाच्या खालून जात असताना त्याच्या मांडीला जर ओलं लागलं ना तर तो आई बाप सोडून पळाल्याशिवाय राहणार नाही. तो जर का आई बाप सोडून पळाला तर त्याच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. विघ्न जर आलं तर मला ब्रह्मांड सोडून मृत्यू लोकात यायची गरज पडणार नाही. पण मायबाप चंद्रभागा देखील त्या ठिकाणी वाहत आली, खळखळ वाहत आली. पुंडलिका जवळ आली, 10 फूट अंतरावरती आली, उभी राहिली. उभं आल्यानंतर डोळे भरून बघितलं, पुंडलिक काय करतो, हे जगात श्रेष्ठ थोर तपश्चर्या जी आहे ना तीच ह्या करायला बसला आहे. चंद्रभागेने सुद्धा जगाच्या बापाला विश्वाच्या विश्वनाथाला सांगितलं, विश्वनाथा जगाच्या बापा हे जगत जीवना माझ्याकडून या पापामध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. तिने देखील चंद्राकृती वळाने घेतला आणि व्हायला लागली. हो भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. म्हणून जगाच्या बापानं त्यावेळेला ब्रह्मांड सोडलं, मृत्यू लोकामध्ये आला, त्याच्या पाठीमागे आला. त्याच्या म्हणजे कोणाच्या? रामकृष्ण हरी. खरंच मजा येईल. काय सांगावं तुम्हाला, जाता जाता एक बोलून जाऊ का? बोलून जाऊ. तुम्हाला जे लोक सांगतात ना आम्ही आळंदीत राहिलो, आम्ही फलाण्या संस्थेत सुटलो, तेच तुम्हाला पचत. खरंच खरंच. कारण तुम्ही ना जसं येईल तसं कड्यावरच घेता. ते शंभर आसना, मुकळ आसना, बैर आसना, असं नका करू. नाही खरंच असं नका करू. तुम्हाला एक सांगून जाईल मी, कार्तिकी वारीला आहे ना व्याकरणाची परीक्षा राहते. मी स्वतः 3दा दिली, 3ही वेळेस नापास जाऊ. तुम्ही म्हणतो मी काय बमते मला राहिले. मग तुम्ही विचार करा, 3 वर्ष राहून जो माणूस 3ही वेळेला व्याकरणामध्ये नापासच होतो तो माणूस येऊन कीर्तन करताना तुम्ही मस्त शांत बसतात आणि त्या माणसाचं सगळं ऐकून घेतात आणि पाकिट कचटून भरतात. मग मला येणं घ्यायला किती टाइम लागेल. विठाला विठाला हे आपले लाड आहे, कुठंतरी थांबावं लागेल. बरोबर आहे. मायबाप जगाचा बाप ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक त्याच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. त्याला सांगितलं, अरे ज्याची वाट बघतो ना या शाळेतून त्या ठिकाणी तो आलाय. त्यांनी सांगितलं, ऐ आता मी तुला ओळखीत नाही, असा कसा रे तुझी तर मागे भिरकावली भेट. तशापासून आतापर्यंत उभा आहे. तुम्हाला संदर्भ लावून देतो ना अभंगाचा, बरोबर ना? तशापासून तो उभा आहे. दिवस किती झाले? 28. बरोबर आहे. 4च माहिती आपल्याला, सत्य, द्वापर, त्रेता आणि कली. 5वा कोणता नाही माहिती? मला नाही माहिती. बरोबर आहे ना? हेच आपल्याला लागत आहे. विठाला विठाला. ऐका, सत्य, द्वापर, त्रेता आणि कली हे 4 गेले. खाली उरले 28 मधून 24. बरोबर आहे ना? 24च उरले ना. 24 पैकी 23 असेच गेले. आणि आता चालू आहे त्याच्यामध्ये कलियुगात. आणि आता कलियुगामध्ये 700-800 वर्षापूर्वी जो जगाचा बाप ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक राजा धीराजयोगी राजे परब्रह्म सच्चिदानंद आनंद घन निर्गुण निराकार स्वरूप त्या पांडुरंगाच्या त्या पुंडलिकाच्या पाठीमागे येऊन उभा राहिला ना, त्याला ज्याने पाहिलं ना ते आमच्या आळंदी निवासी जे आता पांडुरंगाला भेटायला जाणार त्याने सांगितलं, काय सांगितलं? अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्याचे आणि बाप रखमा देव रेखून. कोणी पाहिला? पुंडलिकानंतर कोणी पाहिला?
आमच्या आळंदीच्या माऊलीने पाहिला हो, पाहिला अंतकरणात साठवला, डोळ्यात साठवला हो, रोमात आपला साकेला आणि आपल्यासा करताना ज्ञानेश्वरी चांगदेवता षष्टी हरिपाठ अमृतानुभव अशा ग्रंथात तो ओवीबद्ध केला मायबाप. आणि ओवीबद्ध केल्यानंतर आपण काय म्हणतो माहिती आहे का, हे सगळं तुम्हालाच जमलं. मला लोक बरेच तुला चांगलं जमायला लागलं रे, खरंच म्हणतं बरं का दादा हो. मला बरेच लोक म्हणतात तुला आता चांगलं जमायला लागलं. अरे महाराज हो, आता काय म्हणावं, तसं नाही. त्याची कृपा झाल्याशिवाय दगडाचे सुद्धा कोणी दर्शन घेत नाही माय हो. हे असंच आहे. ज्ञानोबरायांनी पहिला आता 800, 700, 750 वर्षापूर्वी पाहिल्यानंतर त्यांनी ओवीबद्ध केला. पुन्हा 400, 450 वर्ष उलटून गेले. आता आपल्या भरोस पाट्यावर जो मान भेटला ना सप्त्याचा, कितवा सप्ताह होता तुकोबरायांचे वैकुंठ गमनाचं कितवं वर्ष होतं ते 300. आणि अरे आपल्याला ते सुद्धा माहिती नाही. लाज वाटते मला या गोष्टीची हो. बोलून जाईन मी. नगरसूलच्या मातीत किती मोठे सप्ते झाले ना, उत्तर बाकी झिरोच येणार. विठ्ठल विठ्ठल एखाद्याला राग आला त्याने मला घरी येऊन भेटला, उत्तर नक्की देईल मी त्याला. कारण आपण सरगा गावाला बोललो ना, आपण त्याच्याला बोललो आणि खरं आहे माहिती. 375वा सप्ताह आपल्या उशाला झाला. जाता नाही आलं हरकत नाही, पण माहिती तर असायला हवं ना, बरोबर आहे का नाही. आणि 375 म्हणजे 750तून 375 गेले. आणि आता तर पुढं 400, 450 वर्षानंतर त्या तुकोबरायाने, त्या ज्ञानोबरायाने त्याला ओळखलं. हे जाणलं काय जाणलं, तर त्या ज्ञानोबरायाने जगाच्या बापाला, ब्रह्मांड नायकाला ओळखलं, अंतकरणात साठवलं, ओवीबद्ध केलं. ते यांनी अभ्यासलं आणि अभ्यासून लोकांना दाखवलं. अरे तो जगाचा बाप आहे ना, आपण मागेल तसा वर देतो. जगाचा बाप आपण मागेल तसा वर देतो, पण आपली ती पात्रता पाहिजे. म्हणून तुकोबराय त्या विश्वाच्या विश्वनाथाला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता की तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक म्यानाथ, कृपा कराल ते थोडे. आता थोडीशी कृपा करा. जग ही इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. घरात शिव आणि पार्वती जर सापडली तर जग आपलं व्हायला वेळ लागत नाही. आणि जग जर आपल्याचं झालं तर आपल्याही घराघरात गणपती यायला वेळ लागणार नाही. हे त्याचं उत्तर होतं. म्हणून तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात उत्तर, तुका म्हणे देवा, 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 देवा, तुका म्हणे 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 देवा. पाही तुके पादेवा, प्रेम तुके पादेवा, पाठवा कृपा करा, नसे थोडी कृपा करा, नसे थोडी नाही. पण माणसाला माणूस म्हणून, माणसासारखं माणूस म्हणून जर जगायचं असेल तर त्याला सगळ्यात पहिले एक सिद्धांत आपल्या मनाशी एकरूप करावा लागेल. काय, माझा बाप हा भगवान शंकर आहे आणि माझी आई ही पार्वती आहे. आणि हे जर शक्य करायचं असेल तर त्याचं उत्तर तुकोबरायाने दिलं. नलगती सायाचं जावे वनांतर सुखे येतो घरा, नारायण जर आणायचं असेल तर काय करावं लागेल, फक्त भगवंताचं भजन करावं लागेल. कुमार
असू द्या, तरी सुद्धा मी जाता जाता एक तुम्हाला सांगून जाईल. मायबाप अभंग घेतला होता तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडेल. अभंग तुकोबरायाने विश्वाच्या विश्वनाथाचं वर्णन केलेलं आहे. आणि अभंगामधून फक्त एकच तुमच्या समोर मला आज सिद्ध करून द्यायचं होतं की गणपतीसारखी विवेकबुद्धीचा मुलगा प्रत्येक घरात जन्माला येऊ शकतो याची शंका नाही. पण या मंगळी चतुर्थीच्या निमित्तानं कमीत कमी आत्तापर्यंत जे झालं ते गंगा घोडे नाले असंच म्हणावं लागेल ना, बरोबर आहे का नाही? नाहीतर तुझ्यासाठी तरी बी नाही राव, गंगा घोडे नाले असं म्हणावं लागेल. या जंगल मी मंगल या ठिकाणी बघा एकही वस्ती दिसत नाही, तरी सुद्धा द्यावी तितके धन्यवाद कमीच आहे की तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने चालत असलेले हे 6व्या वर्षाचं गणपती बाप्पाचं मंगळी चतुर्थीच्या निमित्तानं एकदिवसीय कीर्तन महोत्सव, बरोबर. आणि त्यामध्ये माझ्या पामरात आलेली ही सेवा. म्हणून बघा मायबाप, मला तुमच्या चरणावरती 1000 वेळा नतमस्तक होऊन फक्त एवढाच सिद्धांत तुमच्या समोर ठेवायचा होता की जसं गणपतीने शंकर पार्वतीने दोघांच्या भांडणामधून गणपती पुन्हा आपलासा केला, तसा प्रत्येक पोरगा कितीतरी वेळेला वाया जातो याच्यात हरकत नाही. पण नवरा बायकोच्या गोड संभाषणामधून मुलाने काही जरी केलं, बापाची गच्ची धरली होती ना कोणी, गणपतीने शंकराची मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला होता ना, मग तरी सुद्धा पार्वतीने सांगितलं ऐका ना, बदललं का नाही? तसं जर घर परपंचामध्ये जर वातावरण तयार झालं तर मला वाटतं भाऊबंदकी नाही, काहीच नाही, कुठंही काही राहणार नाही. एवढं मला तुमच्यापर्यंत सिद्धांत पोहोचवायचा. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायाने सांगितलं की तुका म्हणे देवा आणि प्रेमे, बस एवढंच पाठवलं तरी पुष्कळ झालं. ज्ञानेश्वर